नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपला मित्र किशोर पुणे. हे बघा मित्रांनो, आपल्या शेतीचा अविभाज्य घटक म्हणजे हे आपलं शेणखत समजायचं. 4 महिन्यात ह्या शेणखताचं म्हणजे बनवण्याची पद्धत सांगत आहे तुम्हाला. हे एक शेणखत बनवलेलं आहे आणि एक दुसऱ्या पद्धतीचं फरक तुम्हाला समजून सांगतो शेणखताचा बनवण्याचा. तर लोक म्हणतात की हे जीवाणू टाका, ते जीवाणू टाका. काही गरज नाही मित्रांनो. हे बघा, इथे आपण पोल्ट्री तुम्हाला जवळून दाखवतो तुम्हाला एकदम. हे असं रान बघा कसं असं भुसभुशीत झालं आहे बघा. हे बघा, हे बघा मित्रांनो, एकदम असं चहापत्तीसारखं. तर मित्रांनो, हे आता मी कसं बनवलं हे तुम्हाला सांगतो. मी इथे जवळपास 12 ट्रॉली शेणखत, पोल्ट्री खत आणि लेंडी खत असं मिक्स केलेलं होतं आणि खाली ताडपत्री टाकून याच्यावर हा ढीग टाकलेला होता. तर 5 महिन्यात हे खत असं बनलं. इथलं आम्ही काही वापरलेलं आहे, म्हणजे जसं पराठीला, भाजीपाल्याला वगैरे वापरलं आहे आणि हे बाकी वाचलेलं इथे ठेवलेलं आहे समजायचं. तर काही जीवाणू खतं स्लरी उरी न टाकता ही समजायचं आपण हे असं बनवू शकतो. म्हणजे माझं म्हणण्याचा अर्थ आहे की वारांसारान जर आपण जर ठेवलं, म्हणजे वापसा कंडिशनवर हे जर ठेवलं, म्हणजे बाहेर ढीग टाकून, तर हे खत एकदम लवकर कुजते. म्हणजे जवळपास 5 महिन्यात 6 महिन्यात हे आपलं एकदम वापरण्याला खत बनवून जाते. आणि आता एक दुसरा ढीग दाखवतो तुम्हाला, जो मी गड्डा केला होता आणि गड्ड्यात टाकतो दरवर्षी. तिथलं कसं बनलं आणि हा फरक तुम्हाला समजून सांगतो. हे बघा मित्रांनो, हे आम्ही इथे गड्डा करून हे इथे टाकत होतो दरवर्षी चालतं. हे बघा, इथलं बघा, हां, इथलं अजून बरोबर कुजलेलं नाही आहे. हे बघा, असं कोणतंच म्हणत आहे. तर हा एक फरक समजायचा ओपनमध्ये टाकण्यात आणि गड्डा करून टाकण्यात. हां, नमस्कार मित्रांनो. आता दुसरं आम्ही जे कुटराचं जे वेस्टेजपासून जे बनवलेलं आहे, तर त्याचा पण फरक दाखवतो तुम्हाला. हे पण असं ओपन जागी, वारांसारान जागी आहे. म्हणजे इथे हवा खेळती राहते समजायची. तर इथलं पण खत आपलं जवळपास 4 किंवा 5 महिन्याच्या पिरियडमध्ये हे पण बनलेलं आहे. हे बघा मित्रांनो, या जवळ हे पण असं चहापत्तीसारखं झालेलं आहे बघा. हे बघा, हे पूर्ण कंपोस्ट होतं आहे. कंपोस्ट चहापत्तीसारखं झालेलं आहे. हे बघा मित्रांनो, हे बघा, नुसतं चहापत्तीसारखं झालेलं आहे. हे बघा मित्रांनो, चहापत्तीसारखं झालेलं आहे. हे पूर्ण कंपोस्ट आहे, पूर्ण कंपोस्ट. हे बघा, ओलावा बघा आणि कंपोस्ट बघा, पूर्ण कुटराचा काढा आहे आणि पूर्ण असं चहापत्तीसारखं झालेलं आहे. तर मित्रांनो, हा फरक तुम्हाला लक्षात आला असेल तर या पद्धतीचं शेणखत तुम्ही पण बनवून पहा आणि सेंद्रिय शेतीची कास धरा. धन्यवाद मित्रांनो.